तर शिवसेना राष्ट्रवादी पक्षचिन्हावरील सुप्रीम कोर्टातली उद्या सुनावणी आहे। उद्या होणाऱ्या कोर्टाच्या कामकाजाच्या यादीमध्ये प्रकरणाचा उल्लेखही आहे। शिंदेंच्या सेनेतील आमदार अपात्रतेसाठीच्या याचिकेवरही सुनावणी होईल। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल। उद्याच कोर्टात युक्तिवाद पूर्ण होईल। निकाल मात्र राखून ठेवले जाण्याची शक्यता आहे। उद्या 37 नंबर सिरियलवर ही केस लिस्ट झालेली आहे। त्यामुळे 37 नंबर रीच होईल का आणि 4 वाजताच्या आधी सुनावणी होईल का याच्याबद्दलचं प्रश्नचिन्ह त्यामुळेच तयार झालेलं आहे। मी हे वारंवार सांगत आलेलो आहे की जर सुनावणी झाली तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच निर्णय लागणार। एकनाथ शिंदे सोबत जे आता आहेत ते सगळेजण अनाथ होतील, कारण की त्यांचा पक्ष नसणार आणि त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न तयार होईल तो एकनाथ शिंदेंचा आहे। त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय राहणार नाही। आता महानगरपालिकांमध्ये जे निवडून आलेले आहेत ते लोक अपात्र वगैरे ठरू शकत नाही केवळ सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे, परंतु यापुढे त्यांना ते पक्षाचं नाव वापरता येणार नाही। त्यामुळे ते जे निवडून आलेले लोक आहेत ते त्यांना कोणतेतरी दुसरा पक्ष घ्यावा लागेल किंवा भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना सामील व्हावं लागेल। सगळ्या जणांना भारतीय जनता पक्ष घेणार नाही, कारण की त्यांनी ऑलरेडी अनेक जणांना घेतलेलं आहे। त्यावेळेस त्यांना वेगळा पक्ष काढणे, त्याच्यामध्ये स्वतःचं नाव धारण करून त्याच्यात राहणे किंवा मग अनेक जण हे मूळ पक्ष शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाण्याची शक्यता जास्त आहे।